आला शिशिर संपत, पान गळती सरली, ऋतुराजाची चाऊल जाळा वेली न लागली. किती सुंदर आहे नाही कविता. मी 3री की 4थ्या वर्गामध्ये होती तेव्हा ही कविता होती आम्हाला. आणि आज झाडाकडे बघून मला एकदम या कवितेची आठवण आली. कारण बघा, आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पाने यायला सुरुवात झाली, म्हणजे जुने पानं गळून नवीन पानं यायला सुरुवात झाली आहे बघा. आणि सीताफळाचं झाड बघितलं मी, आणि पूर्ण छान बारीक बारीक छोटे छोटे असे नवीन पानं यायला सुरुवात झाली. झाड तरी बघा, म्हणजे दरवर्षी जुने पानं हे गळून पडतात आणि नवीन पानं येतात. परंतु माणसाचं तसं नाही आहे की नाही. आपल्या मनात जर एखादा वाईट विचार असला तर आपल्या मनातून तो जात नाही, आणि आपण त्याला सोडूनही देत नाही, आहे की नाही. तो विचार सतत सारखा मनातच येत राहतो. परंतु झाडांचं तसं नाही, नाही का. जुने पानं गाळून टाकतात आणि नवीन पानं येतात. परंतु आपल्याला जुने विचार काढून टाकताच येत नाही, आणि नवीन विचारांचं काही स्वागतही करता येत नाही आपल्याला, नाही का. आणि स्वागत केलंही तरी पण जुने विचार काही मनातून जात नाही. तर असो, आणि आज होता महिला दिन. तर 8 मार्चचा दिवस होता आज, आणि चला म्हटलं याच निमित्ताने आपल्याला बाहेर जाऊन काही करता येत नाही, परंतु घरच्या घरी छान झाडाची सैर करूया म्हटलं आज. कारण खूप जणींचा कुठे कुठे कार्यक्रम होते, मला पण होता कार्यक्रम, परंतु खूप उशीर होता जाण्यासाठी. म्हटलं चला आज सकाळची वेळ आहे, यांना डबा बनवून दिला, आणि त्यानंतर मग मी अंगणात वगैरे पाणी सकाळीच मारून घेतलं होतं. आणि जरा म्हटलं आज पूर्ण छान झाडं, म्हणजे झाडांची थोडी स्वच्छता करूया म्हटलं. कारण जे पालापाचोळा पडला होता तो पण उचलून घेऊया. आणि क्याऱ्यामध्ये खूप कचरा साठला होता, कारण रोज झाडांची पाने गळतात, आणि तो कचरा मी रोज साफ करते, परंतु रोज रोज पुन्हा गळतो. आणि बघा, सगळे पानं हे आता गळून पडायला सुरुवात झाली होती. आणि शेवंतीचा पण बहर संपत आला होता. आणि हे आहे चक्री फुलाचं झाड, म्हणजे पांढरे फुल असतात की नाही त्याचं. तर बारीक बारीक छान छोटे छोटे, आणि हे डबल गेंदाचं फुल आहे. सिंगल गेंदाचं फुल कसं लवकर चिंबतं, परंतु हे फुलाने लवकर चिंबत नाही. तर आता तोडायचे होते मला देवाला व्हायसाठी, परंतु तोडले नव्हते मी हे फुलं. तर किती छान दिसत होते ना, खूपच सुंदर. तर असो, आणि त्यानंतर सगळे झाड आज निरखून बघितले, कोणतं झाड कसं आहे, कोणतं झाड कसं नाही म्हणून. आणि गुलाबाची झाडं माहिती आहे का, माझी पूर्ण खराब होऊन चालली होती. लाल लाल पानं आले होते, माहीत नाही कोणता रोग होता की काय होता तो. आणि फुलंसुद्धा अशी पूर्णपणे उमलून नव्हते राहिले. तर म्हटलं चला याला खत पण घालूया, थोडंसं लिक्विड खत होतं ते घातलं झाडांना. आणि नंतर मग पाणी दिलं थोडंसं पुन्हा झाडांना. आणि झाडांना खत टाकायच्या आधी आहे ना, खूप सारं पाणी नाही द्यायचं. पाणी टाकल्यानंतर मग थोडंसं खत, हे लिक्विड फॉर्ममधलं खत हे थोडं थोडं टाकायचं मग झाडांना, म्हणजे ते असं खाली वाहून जात नाही. नाहीतर पहिले खत टाकलं आणि नंतर पाणी दिलं तर ते काय होतं, मग खत असं पाण्याबरोबर असं वाहून जातं म्हणून. तर छान खत टाकून दिलं, आणि प्रत्येक झाड आज निरखून बघितलं. हा आहे नागवेलीचा झाड. नागवेलीचा झाड हा म्हणजे खाऊच्या पाण्याचा खाली पण पसरला होता, आणि भिंतीच्या आधाराने बघा कसा तो वरती वरती चालला होता. आणि खारं पाणी असल्यामुळे ना भिंत पण लवकरच खराब होऊन चालली होती माझी. म्हणजे घराच्या ज्या भोवताल भिंती होत्या त्या पण खाऱ्या पाण्याने लवकरच खराब होतात, आणि झाडं पण लवकर खराब होतात खाऱ्या पाण्याने बघा. आणि सगळे छान झाडं दिसत होते. मन एवढं प्रसन्न झालं झाडांकडे बघून का, खूप छान. आणि प्रत्येक झाडाची फांदी आज निरखून बघितली, आणि जे गळलेले पानं होते, म्हणजे लालालेले पानं होते ते काढून टाकले, आणि सगळे झाडं आज छान स्वच्छ केले, म्हणजे कुंड्या वगैरे. आणि कढीपत्त्याचं झाड होतं, जे आपण म्हणतो गोडलिंबाचा पाला, त्याला पण इतका छान बहर आला होता बघा, खूप छान बहर आला होता. आणि नवीन पालवीसुद्धा फुटली होती. पूर्णपणे जुनं पानं गळून खराब झालेले इतके छान नवीन पानं आलं होते की खूप छान. अगदी बघा हिरवंगार झाडं झालं होतं हे पण. आणि आता सगळे झाडं छान बघून घेतली. धोप्यालासुद्धा माहिती आहे का, धोप्याचं आता एकच पान निघून राहिलं आहे, नाहीतर 7-8 पानं निघाली की मग मी धोप्याची वडी बनवते, म्हणजे पात्रा म्हणतो ते झाड हे बघा. परंतु एक पान आलं की असं ना जळल्यासारखं होऊन जातं, म्हणून आता याचं काहीही बनवत नाही आम्ही. म्हणजे जर एखाद्या वेळेस फक्त जर आपल्याला डाळ भाजी बनवायची असली पालकची वगैरे, तर पालकच्या ऐवजी धोप्याचं पण वापरायचं, छान होते डाळ भाजी ती पण. तर असो, सगळं काही बघितलं, आणि त्यानंतर मग मी आले घरात. तर बघा, आपण नवीन विचार जसे स्वीकारतो तसंच 8 मार्चचा दिवससुद्धा नवीन विचारांनीच साजरा करायचा, असं आता आपण ठरवतो. आणि
त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही पण करणार होतो, परंतु काही मैत्रिणी माझ्या गावाला गेल्या होत्या आणि झुंबा ग्रुपच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या 8 मार्च आज साजरा करणार होत्या, परंतु मी काही त्या ग्रुपमध्ये नाही. परंतु माझ्या काही मैत्रिणी आहे, तर त्या म्हणाल्या होत्या की ताई आमचा डान्स आहे बघायला या म्हणून. तर जाणार होते मी, परंतु घरचे कामं झाल्याशिवाय काही आपल्याला कुठेही जायला मिळत नाही. बघा आता कोणाकडे कसं असतं, एक दिवस तरी महिलांना आराम म्हणून कोणी हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन जातं, कोणी कुठे जातं आहे की नाही. परंतु काहीच नसतं. आपण हॉटेलमध्ये जरी जेवण करायला गेलं एक टाईमचं, तरी सकाळपासूनचे जे ते संध्याकाळपर्यंतचे सगळे कामं आपल्याला आवरूनच जावं लागतं. तर बघा सकाळी उठून अंगणात पाणी मारणं, घराची झाडझूड, फरशा, सगळ्यांचा स्वयंपाक बनवणं. आणि मी काल आणलं होतं दळून, ते डब्यात भरलं. बेसन पण आज आणलं होतं दळून, म्हणजे आजच्याच दिवशी. तर ते डब्यातच दळून आणलं होतं आणि 4 किलोचं बेसन दळून आणलं होतं, कारण माझ्याकडलं पूर्ण बेसन संपलं होतं. तर म्हटलं चला आता भरून ठेवून देऊया सगळं. आणि गहू पण आणले होते, 12 किलो दळून आणले होते गहू मी. मोठ्या डब्यात भरून ठेवलं की मग 12-15 दिवस बघायचं काम नाही. आणि एवढं बेसन, तर इतकं बेसन काही लागत नाही, दुकानामध्ये विकायसाठी ठेवले. तर असो, दळण भरून ठेवलं. बेसन पण दळून आणलं आहे आज. काल गहू दळून आणले होते आणि आज बेसन दळून आणलं आहे. सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. आणि आता वळायच्या मला कपड्याच्या गड्या. बघा कसं पसारा पडून आहे कपड्यांचा. बघा कसे सगळे कपडे पसरून होते. काल धुतलेले कपडे होते ते मी सासूबाईंनी काढून ठेवले. आणि दुकानातून आल्यानंतर कसा कंटाळा येतो प्रत्येक काम करायसाठी, कारण पुन्हा संध्याकाळी 7:30-7:45 मी घरी येते. आणि आल्यानंतर मग पुन्हा कपड्याच्या घड्या करावं की स्वयंपाक करावं पहिले, कारण दुकानातून आल्यानंतरच मग थकल्यासारखं होतं. त्यामुळे मग मी काही लक्ष देत नाही. म्हटलं सकाळी घड्या करूया म्हणून मग ते बॅगमध्ये भरून ठेवले कपडे. जी छोटी प्लॅस्टिकची बास्केट घेतले त्यामध्ये कपडे भरून ठेवले. आणि सगळे कपडे आता बेडवर टाकले आणि त्या कपड्याच्या घड्या करायच्या होत्या. आणि त्यानंतर झाडझूड, फरशा. सकाळी उठल्याबरोबर अंगणात पाणी मारलं की आंघोळ करून घेतली. आणि त्यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात केली. तयारी वगैरे काही केली नव्हती. तर असं कपड्याच्या घड्या करून घेतल्या, झाडझूड, फरशा केल्या. आणि त्यानंतर पुन्हा डबल आंघोळ केली. आणि कारण मला डबल आंघोळ केल्याशिवाय काही जमत नाही, कारण आमच्याकडे माहिती आहे का, एकतर पारोशाची कामं हे पारोशानेच करतात आणि त्यानंतरच मग आंघोळ करून देवपूजा वगैरे. परंतु सकाळी पहिले आंघोळ केली की मग सगळे कामं तशीच राहतात आणि मला पारोशावर देव धुवायला आवडत नाही. म्हणून मग डबल आंघोळ करून घेतली. आणि आज छान देवघर मला स्वच्छ करायचं होतं. देवघरातले देव पूर्ण बाहेर काढून घेतले आणि देव पण छान स्वच्छ करून घेतले, घासून घेतले आणि लिक्विडने. आणि त्यानंतरच मग सगळे जे वस्त्र होते देवपाटावरचे ते पण धुवून स्वच्छ वाळत घातले आणि नवीन वस्त्र अंथरून घेतले. आणि त्यानंतर मग मी देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर आता मला जायचं होतं बारशाला. माझ्या भाचीला मुलगा झाला होता, म्हणजे नंदेच्या मुलीला मुलगा झाला होता, तर त्याचं नामकरण होतं. म्हणून मग मी कार्यालयामध्ये नामकरणासाठी आले होते. इथून जेवण केलं आणि त्यानंतर मग आले पुन्हा वणीला वापस आले. आणि मग गेले माझ्या मैत्रिणीचा डान्स बघायला. अशा प्रकारे 8 मार्च हा दिवस माझा आजचा असा गेला आहे बघा. आणि छान गेला खरं तर असो. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.